बसलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना आणि सर्व पालकांना नमस्कार. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थिनींचं मनापासून धन्यवाद. कारण की या स्टेजमध्ये एवढं मोठं यश मिळवणं आणि एवढ्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये तुम्ही वावरणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी मागच्या 2 वर्षापासून मी मंथन या एक्झामचं नाव ऐकतोय आणि आज प्रत्यक्षात या कार्यक्रमाला येण्याचा योग आला. माझा स्वतःचा भाचा या परीक्षेमध्ये हे करतोय. मी त्याचे प्रश्न सोडवण्याची जी पद्धत आहे आणि जो वेग आहे त्याचा मी तो स्वतः पाहतोय. तर मलाही स्वतःला कुठेतरी वाटतंय की अरे ही मुलं आपल्यापेक्षाही 2 पावलं पुढे आहेत आणि त्याचं सर्व श्रेय हे मंथन वेलफेअर फाउंडेशनला जातं. तर खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढे खूप कमी आहे. कारण की त्यांनी खूप चांगलं काम करता येते आणि एक असा वर्ग आहे, तुम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही आली ज्यांनी सांगितलेलं आहे की बौद्धिक विकास हा 3 वर्ष ते 8वीच्या स्टेजपर्यंत हा खूप जास्त वेगाने होतो. आणि मंथन वेलफेअर फाउंडेशननी कदाचित तेच ओळखलं असावं, कदाचित त्या एज्युकेशन पॉलिसीच्या आधी ओळखलं असावं. तर त्यांचं खरंच खूप मनापासून कौतुक. नंतर मला ना अभिनंदन करूशी वाटतं की वैभव पडवळ सर असतील, आशिष दहातोंडे सर असतील यांचं, की त्यांनी सर्वांना वाटतं की UPSC एक्झाम ही भारतातली सर्वात अवघड परीक्षा आहे. तर असं नाही आहे. भारतातली सगळ्यात अवघड परीक्षा जर मी कोणती म्हणेल तर ती MPSC. मला स्वतःला ती कधी जमली नाही, पण या दोघांनी ते खूप छान यश मिळवलं. त्याच्याबद्दल तुम्ही सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. खूप सुंदर यश आहे ते. त्याच्यात आता मंथन ही परीक्षा बरेचसे मी पाहतोय की कदाचित त्याचं महत्त्व तुम्हाला आहे ना या स्टेजला कळणार नाही. त्याचं ज्यांनी ती परीक्षेचा आराखडा बनवला असेल, डिझाईन तयार केला असेल, त्यांना माहिती असेल याच्या मागचं. पण क्रिटिकल थिंकिंग ही मानवी आयुष्यातली जर तुम्हाला यशाची पायरी चढायची असेल तर क्रिटिकल थिंकिंग ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याला जोडीला एक साथ घालणारी गोष्ट आहे ती ॲप्टिट्यूड. ह्या दोन्हींचं जर कॉम्बिनेशन कोणत्याही परीक्षेत तुम्हाला पाहिजे असेल तर ती मंथनच्या परीक्षेमध्ये तुम्हाला दिसतं. तर तुम्हाला येणाऱ्या ही जी पिढी आहे आपली, जी मंथन किंवा अशा सारख्या परीक्षांमधून ते जाता येते, तर त्यांच्यात क्रिटिकल थिंकिंग आणि ॲप्टिट्यूड ही खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणार आहे. तर तुम्ही ह्याच्यातून आहे ना तुमचा रँक पहिला आलाय, 5वा आलाय, 100वा आला हे पाहण्यापेक्षा आहे ना आपली क्रिटिकल थिंकिंग ही किती डेव्हलप झाली आहे हे तुम्ही आहे ना जास्त त्याच्यात लक्ष द्या आणि आहे ना तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा. फक्त तुम्ही हे परीक्षा आहे ना मनापासून द्या. त्याच्यात यश अपयश हे बाजूला ठेवून स्वतःमध्ये किती तुम्ही गुण त्याच्यात आणलेत आणि क्रिटिकल थिंकिंग आणि ॲप्टिट्यूड तुम्ही डेव्हलप केली आहे हे खूप जास्त त्याच्यातून तुम्हाला कळणार आहे. कारण की याच्यातून तुम्हाला जो स्कोअर कळतो तो स्कोअर तुम्ही प्रत्येक वर्षी तुम्ही कम्पेअर जर केला तर स्वतःची स्पर्धा स्वतःशी लागेल. हे तुम्हाला ना ह्या स्पर्धा परीक्षेतून तुम्हाला दिसून येतं. आता माझं स्वतःचा जर तुम्हाला मी सांगायचं झालं, कारण की ह्या वयोगटातील मुलांना एक येणाऱ्या 15-20 वर्षानंतर काय असू शकतं किंवा काय त्यांची स्वप्न असावीत किंवा काय असू शकतात हे मी तुम्हाला माझ्या एक शिक्षण प्रवासातून मी थोडक्यात सांगतो. माझे वडील 9वी शिकलेले, आई 2री शिकलेली. पण जे मी जिथं राहिलो पुण्यामध्ये तर तो एरिया हा खूप महत्त्वाचा होता. तिथं खूप सुशिक्षित लोक राहत होते, वकील, डॉक्टर. यांच्याकडे पाहून मी कुठंतरी ना ठरवत होतो आपल्याला काय करायचंय. एक 2री झाल्यावरती काय करायचंय, 5वी झाल्यावरती काय करायचंय. त्या लेवलच्या बौद्धिक याने कधीही ठरवलं नव्हतं की आपल्याला IAS होऊन कलेक्टर व्हायचंय किंवा काय व्हायचंय. हा पण ठरवत होतो की आपल्याला 2री झाल्यावर 5वी झाल्यावरती काय करायचंय. माझं 1ली ते 5वीचं शिक्षण पुणे महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे. एकदम अत्यंत सामान्य शाळा होती. 6वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे येथे झालेलं आहे. 11वी ते 12वीचं शिक्षण हे शिवाजी विद्या मंदिर औंध इथे झालेलं आहे. मी ग्रॅज्युएशन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये केलेलं आहे. पण मला एक सांगायचं आहे की कदाचित ती कौतुकाची बाब नसेल. आमच्या वर्गामध्ये 10वी पर्यंत अंदाजे 60 जण होते आणि माझा नंबर
40च्या नंतरच लागायचा. मी कधीही पहिल्या 5-10 मध्ये किंवा 30 मध्ये सुद्धा नव्हतो. तर मी फक्त आणि शेवटच्या बेंचवरती बसायचो. फक्त एवढंच होतं की आपल्याला काहीतरी करायचंय, वेगळं करायचंय, पण आपल्यात तेवढी बौद्धिक क्षमता नव्हती हे मला जाणवलं होतं. तर त्याच्यामुळे मी कधीही टेक्निकल एज्युकेशन्स असतील, मला माझं कळालं होतं की आपल्याला टेक्निकल एज्युकेशन जमणार नाहीये, कारण की आपल्यात तेवढं स्किल नाहीये. मग आपण ज्याला सामान्य ज्ञान म्हणतो, जनरल स्टडीज, तर जनरल स्टडीज मध्ये आपण काय हे करतो, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, हे सगळे हे माझे स्ट्रॉंग पॉईंट होते. मला कळालं होतं की आपण इथं छान करिअर करू शकतो. आणि मग 11वीच्या नंतर मी कुठेतरी सर्च केलं की अशी कोणतं करिअर आहे की जिथं हे सगळे सब्जेक्ट, सगळे विषय आपल्याला कव्हर होता येतील. तर मला 2 ऑप्शन्स दिसले होते, MPSC आणि UPSC. मी दोन्ही पण ऑप्शन ओपन ठेवले होते. आपण इंजिनिअरिंग नंतर जे असेल ते विचार करू. मी तोपर्यंत कधीही IAS व्हायचा, IPS व्हायचा किंवा DYSP व्हायचा कधीही विचार नाही केला. मी इंजिनिअरिंग नंतर ठरवलं की आपण MPSC किंवा UPSC करूया. आता खरं मी इथं आहे ना MPSCला घाबरलो होतो. मी MPSCची परीक्षा बघितली, म्हणलं हे आपल्याने होणार नाहीये, कारण की मी कधीही मंथन सारख्या परीक्षेमध्ये कधीही पास झालेलं नाहीये, कधीच नाही झालेलो. कारण की माझ्यात ते स्किल होतं, ते कमी होतं. पण माझे जे कल्पना आहेत ते विचार करणं आणि ते मांडणं हे माझा स्ट्रॉंग पॉईंट होता. म्हणून मी त्यावेळेस कुठेतरी घाबरून UPSC कडे वळालो होतो. आणि तो कदाचित माझ्यासाठी प्लस पॉईंट ठरला त्यावेळेस. आता याच्यातून मी अनेक पालकांना माझी एक विनंती आहे. मी मागच्या 1-2 वर्षापासून खूप पालकांचे मला आहे ना मेसेज, कॉल किंवा आहे ना ते प्रत्यक्षात भेटायला येतात. तर त्यांचं असं म्हणणं असतं की आमच्या पालकांना, आमच्या मुलांना किंवा मुलींना आहे ना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, खूप हुशार आहेत ते 10वी पासून करायची, 11वी पासून करायची आहे. तर ही एक पुढे जाऊन येणारा धोका, जसं वैभव सरांनी पण सांगितलं मगाशी, की तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही एक करिअर करा, खूप छान करिअर आहे. एक सपोज तुम्ही यांना एक्झाम्पल सांगतो, IAS ची एक्झाम झाली तर तो एक प्रांत अधिकाऱ्यापासून सुरुवात करतो त्याच्या करिअरची. तर तो सुरुवात एक सचिव जो भारताची पूर्ण पॉलिसी तयार करू शकतो. आता तुम्हाला महत्त्व सांगायचं जर असेल, एक सचिव काय करू शकतो. 1991 सालापर्यंत आपली अर्थव्यवस्था, आपली परदेशीय जी स्ट्रॅटेजी होती ती खूप वेगळ्या पद्धतीने होते. तिथे त्या स्टेजला आहे ना एक जयंत दीक्षित नावाचे IAS ऑफिसर आले होते त्यावेळेस. तर त्यांनी एक कल्पना केली भारताचं 30 वर्षानंतर कसं दिसेल. त्यांनी त्या स्टेजला 1991 स्टेजला जर कदाचित ते IAS ऑफिसर, ते फायनान्स मिनिस्टर, ते प्राईम मिनिस्टर तिथं नसते, तर भारताचं 30 वर्ष आपण आज जे पाहतोय, आज आपण विकासाच्या खूप मोठ्या उंबरठ्यावरती आहोत. आपण जगातली PPP एक ह्या इंडेक्सनुसार 3री जगातली मोठी अर्थव्यवस्था आणि 2047 साली कदाचित आपण आहे ना जगातली पहिली अर्थव्यवस्था पण बनू शकू. तर ते कर्तृत्व होतं एका IAS ऑफिसरचं. त्यांनी ते एक स्वप्न पाहिलं होतं भारतासाठी. हे एक IAS ऑफिसर करू शकतो. हे करिअर खूप छान आहे. पण पालकांना मी एक विनंती करतो की तुम्ही ही करिअर आणि त्याच्या मागे तुमच्या पालकांना, मुलांना जे तुम्ही पळवताय ना, तर ते त्याचं ग्रॅज्युएशन नंतरून त्याच्या करिअरची स्टार्ट करा. कारण की ग्रॅज्युएशन हे तुमच्या आयुष्यातली शिदोरी असते ना, ते असतं. तुम्ही कुठेही कितीही अपयशी व्हा, एक तुमचं जर इंजिनिअरिंग चांगलं झालं असेल, तुम्ही छान डॉक्टर असाल, तुम्ही छान CA असाल किंवा तुम्ही छान वकील असाल, तर तुम्ही कितीही अपयशी व्हा, तुम्ही तुमच्या मूळ ग्रॅज्युएशनकडे परत करिअर करू शकता. ही शिदोरी तुम्हाला आयुष्यात कधीही उपाशी ठेवणार नाही. तुम्हाला कधीही समाजातून एक वाळी टाकल्यासारखं आर्थिक, सामाजिक, तर ते कधी होणार नाही. तर तुम्ही स्पर्धा परीक्षा, जसं आम्हाला तिघांना पाहून तुम्ही कदाचित म्हणू शकता की आमच्या मुलांनाही स्पर्धा परीक्षा करायच्यात, परंतु स्पर्धा परीक्षेचं करिअर हे कधी असावं की ॲटलिस्ट 12वी तरी व्यवस्थित, ज्यावेळेस मुलांना त्यांचा स्वतःचा विचार करायला, त्यांची स्वतःची क्षमता ओळखण्याची ताकद येते, त्यावेळेस तुम्ही त्यांच्या पालकांनी त्यांना सांगावं, बघ हे करिअर असं आहे. ते रोज किंवा एखादा तास तिथं समोर बसून, बघ याने असं केल्याने असं होतं, बघ तू 12वीला जर
कॉमर्स घेतलं तर तुला आहे ना इथून पुढे जाऊन तू CA होऊ शकतो, CA होऊन तू छान करिअर करू शकतो. हे पालकांनी त्यांना सुचवण्यासाठी मग ते त्यांच्या क्षमतेनुसार आहे ना तिकडे जाऊ शकतील. ही माझी पालकांना एक खूप विनंती आहे. आणि दुसरं, आपण पब्लिक आणि प्रायव्हेट असे 2 सेक्टर भारतामध्ये आता सध्याला खूप जास्त हे. कदाचित 1950 ते 2010 पर्यंत पब्लिक सेक्टर म्हणजे आपण ज्याला IAS, IPS, डेप्युटी कलेक्टर, DYSP म्हणतो, यांची खूप मोठी बूम होती आणि क्रेज होती. पण आता प्रायव्हेट सेक्टर तेवढंच वरती जोरात डोकं काढतंय आणि प्रायव्हेट सेक्टर खूप सुंदर संधी उपलब्ध करून देत आहे मुलांना मुलींना. तर आपल्या मुलांना मुलींना हा पण एक करिअरचा ऑप्शन त्यांच्या समोर ठेवा. कारण की बिझनेस आज आपली तुम्हाला सांग 2047 साली आपण एक खूप मोठी अर्थव्यवस्था होऊ शकतो. आणि आपल्या मुलांचा त्याच्यामध्ये सहभाग तुम्ही आता या स्टेजला त्यांच्याही डोक्यामध्ये ही कल्पना आणू शकता. कारण की हे एक कल्पनांचं जग आहे. जर तुम्ही एक कल्पना बघितली, त्याला एक स्वप्नाचं रूप दिलं, त्याला ते कागदावरती उतरवलं आणि त्याच्यासाठी झगडलात, तर तुमच्यासाठीच हे जग आहे. तुम्ही इथं जर तुम्ही पब्लिक सेक्टरमध्ये जा, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जा, तुमची स्पर्धा तुमच्याशी असेल इथं. नंतरून मला एक विनंती किंवा एक छोटासा संदेश या मुलांना द्यायचा आहे. आज आपण पाहतो की बरेचसे आपल्या याच्यात क्राईम रेट खूप वाढतोय लहान लहान मुलांमध्ये, किंवा सोशल मीडियाचा वापर खूप वाढतोय. तर कुठंतरी आहे ना टेक्नॉलॉजी जेवढी चांगल्या प्रकारे आपल्या आयुष्यात काम करते तेवढंच आहे ना तिचा एक नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यात होतो. तर एक पालकांनी त्यांच्यापासून जेवढा मोबाईल लांब ठेवता येईल तेवढा खूप गरजेचा आहे. एक मी सगळ्यांना एक सजेस्ट करेल की एक नेटफ्लिक्सवरती एक डॉक्युमेंटरी आहे, द सोशल डायलेमा. हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सर्वांनी पाहावा की सोशल मीडिया तुमच्या मुलांच्या मुलींच्या भविष्याशी कसा खेळतो आणि त्यांचे निवड प्रक्रिया कशी ठरवतो. ही डॉक्युमेंटरी तुम्ही सगळ्यांनी आहे ना प्लीज पहा. एक 1.5 ते 2 तासाची फक्त आहे आणि मुलांसोबत पहा, त्यांना पण ही समजून सांगा काय आहे हे. परत मुलांना आणि मुलींना मी एक सांगेल की तुमचा या स्टेजला अभ्यास खूप कमी आहे, तर तुम्ही जो पण तुमचा अभ्यास आहे, तुम्ही जे पण शाळेमध्ये तुम्हाला शिकवलं जात आहे, तर ते मनापासून ऐका, मनापासून त्याचं आत्मसात करा त्याचं. आता 2 शिक्षण पद्धती आपल्या इथं खूप प्रचलित आहेत, रट्टा पद्धती आणि जी गोष्ट दुसरी आहे ती समजून घेण्याची. जो मुलगा रट्टा मारतो, मी उदाहरण देतो, आमच्या याच्यात जे पहिले 10 मुलं होते, पहिले टॉपर 10, हे सगळे रट्टा बहादूर होते. आजही ते एका छोट्या छोट्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करता येते, एक कुठेतरी IT सेक्टरमध्ये. पण माझं एवढंच होतं की जे पण करेल थोडं करायचं, पण समजून करायचं. तर तुम्ही समजून घेऊन जर केलं मुलांनी, भलेही तुमचा नंबर पहिला नाही येणार, तुम्हाला आहे ना एखादा अभ्यास करायला 1 दिवसाच्या ऐवजी 5 दिवस लागतील. पण तुम्ही आहे ना जर 15 वर्ष 20 वर्ष मागं वळून पाहिलं ना, तर तुमचे मित्र मैत्रिणी जे रट्टा मारत बसले होते ना, तर ते तुम्हाला जवळ सुद्धा दिसणार नाही, तुम्ही एवढे पुढे निघून गेलेला असाल. तर तुम्ही समजून घेण्यावरती खूप फोकस करा. तुम्ही वर्गात बसलाय, समजून घ्या. तुम्हाला जर एखादी गोष्ट नाही समजली तर तुम्ही त्या शिक्षकांना ते विचारा. तिथं नाही तुम्हाला तिथं लाज वाटली तर तुम्ही तिथं जाऊन त्यांच्या स्टाफ रूममध्ये जाऊन विचारा. तिथेही तुम्हाला लाज वाटली तर तुमच्या आई वडिलांना तुम्ही म्हणा, मला ही गोष्ट समजली नाहीये, मला YouTubeवरती ही गोष्ट लावून दे. तर ही गोष्ट तुम्हाला खूप फायद्याची ठरेल. दुसरी, जो शाळेतला अभ्यास आहे तर तो घरी येऊन आहे ना अर्धा 1 तासामध्ये संपून जातो जर एकदम बसलं तर तो संपून लगेच आहे ना जे पण खेळ आहेत तर तुम्ही आहे ना ते जेव्हा पण खेळ खेळता ना तर ते मनापासून खेळले पाहिजे. खेळामुळे ते तुमचं स्पोर्ट्समनशिप असतील, तुमचं हार किंवा आहे ना विजय हा तुम्हाला स्वीकारण्याची क्षमता येते. तर तुमच्या आयुष्यात सर्वांगीण विकासासाठी तुमचा खेळातलं पण सहभाग खूप महत्त्वाचा आहे. आत्ता आपण आरोग्याच्या दृष्टीने सध्याला एक निग्लेक्ट केलेला एरिया म्हणजे आहे ना व्यायाम. तर तुम्ही पालकांनी आणि मुलांनी सोबत जर आहे ना व्यायामाला सुरुवात केली तर त्यांचं शारीरिक आरोग्य पण व्यवस्थित होईल, मानसिक आरोग्य पण व्यवस्थित होईल आणि शैक्षणिक जी त्यांचा दर्जा आहे तो खूप उंचावेल. तर तुम्ही इथे पण तेवढं लक्ष दिलं पाहिजे. मी जास्त काही बोलणार नाही, पण एवढ्या गोष्टी मला वाटल्या होत्या की या बोलाव्यात. आणि
तुम्हाला जेवढ्या पण आत्मसात करतील, कारण की हे मी माझ्या अनुभवातून शिकलोय. असं म्हणतात हिमालय ज्यावेळेस पहिल्याने सर केला असेल त्याला आहे ना खूप टाइम लागला होता, पण ज्यावेळेस दुसऱ्याने तिसऱ्याने सर केला होता त्यांना खूप कमी टाइम लावला का, कारण की ते पहिल्याच्या ज्या पाऊल वाटा होत्या त्यांना माहिती होतं कसं जायचंय, कोणत्या मार्गात कोणते अडथळे. मला इथपर्यंत पोहोचायला खूप अडथळे आलेले आहेत, परंतु ते तुमच्या वाटेमध्ये ते अडथळे येऊ नयेत म्हणून माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की जेवढे पण गुण तुम्हाला आत्मसात करता येतील तेवढे तुम्ही करावे. एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद.